महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ। श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी सायंकाळी प्रारंभ झाला। 9 दिवसांची मंचकी निद्रा घेऊन 3 ऑक्टोबरच्या पहाटे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजता घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे। श्री तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा शारदीय नवरात्र महोत्सव 3 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2024 दरम्यान साजरा होणार आहे। नमस्कार। शारदीय नवरात्र महोत्सव 2024 मंदिर संस्थान यांच्याकडून दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर ही देवीचे नवरात्र महोत्सव असून 17 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने त्याची सांगता होणार आहे। आई तुळजाभवानीने महिषासुराशी युद्ध खेळण्यापूर्वी भोपे पुजाऱ्यांकडून अनादी काळापासूनच देवीला निद्रा द्यायची इथं प्रथा परंपरा आहे। त्याची सुरुवात आज भोपे पुजाऱ्यांनी देवीला 9 दिवसाची निद्रा आज दिलेली आहे आणि नवरात्रानंतर देवीला 5 दिवसाची निद्रा जी की श्रम निद्रा म्हणून ओळखली जाते आणि आजची जी ही निद्रा आहे ती युद्ध खेळण्यापूर्वी देवीला दिलेली ही निद्रा ही या निद्रेला घोर निद्रा म्हणून ओळखलं जाते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता वर्षभरात 3 वेळा मंचकी निद्रा घेते। शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीच्या देवीजींच्या मंचकी निद्रेला सुरुवात झाली आहे, तर शारदीय नवरात्र महोत्सव हा 3 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार आहे।